मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। का महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। सीआयडी कडून केज कोर्टाला विनंती करण्यात आली। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली। सीआयडी कडून आजच वाल्मी कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट या संदर्भात? वृषाली, खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मी कराड पुणे सीआयडीच्या समोर शरण गेल्यानंतर त्यांना घेऊन आता सीआयडीचं पथक हे बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे आणि सीआयडी कडून कोर्टासमोर विशेष विनंती आज करण्यात आलेली आहे की संध्याकाळी 7 ते 7:30च्या नंतर कोर्ट चालावा आणि त्यानंतर रिमांडची सुनावणी जी आहे ती घेतली जावी। केज कोर्टाच्या समोरची दृश्य आपण पाहतोय। केज कोर्टामध्ये कोर्ट नंबर 13 मध्ये वाल्मी कराडला हजर करण्यात येणार आहे आणि खंडणीचा जो गुन्हा आहे त्यामध्ये सीआयडी कोठडी मिळावी यासाठी सीआयडी कडून प्रयत्न केले जाणार आहेत। याआधी जे काही आरोपी होते त्यांची सीआयडी कोठडी झाल्यानंतर आज वाल्मी कराड अखेर शरण आल्यानंतर सीआयडीने त्याला अटक केलेली आहे, त्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि 7:30 नंतर सीआयडी कडून केज कोर्टामध्ये वाल्मी कराडला आणलं जाईल आणि त्यानंतर सीआयडी कडून केलेल्या विशेष विनंतीला कोर्टाने मान्यता दिल्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी काही वेळापूर्वी केज कोर्टामध्ये आलेले होते आणि त्यांनी कोर्टाला ही विनंती केलेली आहे। सरकारी वकिलांच्या माध्यमातून ही विनंती केल्यानंतर कोर्टाने ती मान्य केल्याचं कळतं आणि 7:30 नंतर आज केज कोर्टामध्ये विशेष सुनावणीसाठी या कोर्ट सुरू राहील आणि त्यानंतर वाल्मी कराड यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्या दरम्यान सीआयडी कडून कोणकोणते मुद्दे खंडणीच्या तपासादरम्यान जे काही पुरावे समोर आलेले आहेत आणि वाल्मी कराड यांचा त्यामध्ये कशा पद्धतीचा सहभाग आहे हे सगळे धागेदोरे आतापर्यंत समोर आलेले कोर्टामध्ये मांडले जातील आणि त्यानंतर वाल्मी कराड यांच्या पोलीस कोठडीसाठी सीआयडी कडून युक्तिवाद केला जाईल। मात्र या दरम्यान वाल्मी कराड यांना किती दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप वाल्मी कराड हे आरोपी नाहीयेत, मात्र खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे। 2 कोटी रुपयांची खंडणीचा गुन्हा केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आणि याचा तपास सीआयडी कडून सध्या सुरू आहे। त्यामुळे सीआयडीच्या पुणे कार्यालयामध्ये वाल्मी कराड आज सकाळीच शरण गेल्यानंतर त्यांचं जे पथकाकडून वाल्मी कराड यांची चौकशी सुरू होती आणि आता काही वेळापूर्वी सीआयडीचं पथक हे वाल्मी कराड यांना घेऊन बीडच्या दिशेने येत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।